नमस्कार. चला तर आज आपण पावसाळा स्पेशलमध्ये मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी कांदा भजी बनवणार आहोत. कांदा भजी खायला तर सर्वांनाच खूप आवडतात, पण कांदा कापायचं टेन्शन म्हणल्यावर आपण कांदा भजी खायला कंटाळा करतो. तर कांदा कापायची आज एक नवीन पद्धत किंवा नवीन ट्रिक मी तुम्हाला सांगते. अगदी 1 मिनिटात कांदा कापून होतो आणि आपण या पद्धतीने जर कांदा कापून घेतला तर आपण दररोजच कांदा भजी खाणार करून. तर नक्कीच या पद्धतीने कांदा कापून एकदा कांदा भजी करून बघा तुम्ही. 3 कांदे मी साल काढून घेतलेले, मागचा पुढचा भाग काढून घ्यायचा आहे आणि हे असे कांदा आपण बटाटा ज्या किसणीने किसतो त्या किसणीने कांदा कापून घ्यायचा आहे. आडवा उभा जसा तुम्हाला पकडता येईल तसा पकडायचा आणि असा बारीक करून घ्यायचा. छान मस्त बारीक कांदा कापला जातो, तेही 1 मिनिटात, कमी मेहनत आणि कमी वेळेमध्ये. पटकन कांदा भाजी एकदम 5 मिनिटात तयार होतात. कांदा कापून झालेला आहे. आता आपण ह्याच्यात चवीनुसार हळद, मीठ आणि लाल तिखट टाकून घेऊ आणि कांद्याला छान लावून घ्यायचं आहे. आणि कोथिंबीर घातलेली आहे मी बारीक कट करून. कोथिंबीर छान भरपूर घालायची, छान लागतात भजी. आणि हे सर्व साहित्य आता कांद्याला लावून घ्यायचं आहे. कांदा सुट्टा सुट्टा करून घ्यायचा. अगदी चिमूटभर खायचा सोडा घातलेला आहे, जास्त नाही घालायचा. कांदा भजी नरम पडतात, किंचित घातलेले. आणि आता लागल तेवढं ह्याच्यामध्ये थोडं थोडं करून आपण बेसन घालून घेऊ. एकदम नाही घालायचं, थोडं थोडं घालायचं कांदा भजीमध्ये, कारण जास्त पण नाही आणि कमी पण नाही, मीडियम घालायचं म्हणजे छान होतात भजी. आणि थोडंसं आता तांदळाचं पीठ घालते मी ह्याच्यामध्ये. तांदळाच्या पिठामुळं आपली भजी एकदम कुरकुरीत होतात. नसेल का तांदळाचं पीठ नाही घातलं तरी चालेल. गॅसवर तेल गरम करत ठेवलेलं आहे, थोडंसं तेल घालते मी ह्याच्यामध्ये. कुरकुरीत होतात भजी आणि कलर पण छान येतो. गरम तेल घातलेले एकदम कडकडीत. आणि सर्व कांद्याला आता हे तेल असं मस्त मिक्स करून घेऊ आणि आता भजी आपण तेलात सोडून घेऊ. छान तेल गरम झालेले. गरम झाल्यानंतरच कांदा भजी सोडायचे तर. आणि गॅस आता मीडियम करायचा आणि भजी तळून घ्यायचेत मस्त कुरकुरीत असे. या पद्धतीने कांदा कापून तुम्ही या पावसाळ्यात ही कांदा भजी करायला अजिबात विसरू नका, कारण खूपच सोपी पद्धत आहे. कांदा कापायचं अजिबात टेन्शन नाही आणि 1 मिनिटातच कांदा कापून होतो पूर्ण. राहिलेले भजी पण आता आपण तळून घेऊ. बघा किती छान झालेत, मस्त कुरकुरीत. या पद्धतीने भजी करायला तुम्ही अजिबात विसरू नका. अशाच जर माझ्या साध्या सोप्या आणि झटपट रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर सपकाळताई रेसिपीज या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थोड्याशा मिरच्या पण घेऊ आपण तळून आता हिरव्या. कांदा भाजी आणि हिरवी मिरची या पावसाळ्यात खायला विसरू नका. धन्यवाद.